नमस्कार, गुरु न्यूज मध्ये मी सुत्तांबोळी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ठळक बातम्या. शिक्षकांची नोकरी बनते हेवी ड्युटी, रोज 3 वेळा घ्यावी लागते हजेरी. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेचे नियोजन. रिक्त जागावर सेवानिवृत्त शिक्षकाला महिन्याला 20,000चे मानधन. बोगस दिव्यांगांना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा दणका. 2 मुख्याध्यापकांनी 18 शिक्षकावर कारवाई. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांत विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी 3 पद्धतीने नोंदवावी लागत आहे. हजेरी पत्रकावर पहिली, शालेय पोषण आहार अंतर्गत दुसरी आणि आता VSK प्रणालीद्वारे तिसरी ऑनलाईन हजेरी घ्यावी लागत आहे. आधीच विविध पोर्टलवर माहिती भरण्यात रोज 2 ते 3 तास खर्च होतात. यामुळे शिक्षकांवर कामाचा ताण वाढलेला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 साठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 या विषयाच्या अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता VSK बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे. अर्जाची मागणी करा, अर्ज आल्यावर मुलाखत घ्या, तात्काळ नियुक्ती आदेश वितरित करा असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शासकीय पदे भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बोगस दिव्यांगाचा शोध सुरू केला असून त्याचा एक टप्पा पूर्ण करत 40% पेक्षा कमी अपंगत्व असून देखील शासकीय लाभ घेणारे तसेच 40% व त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे सेवा पुस्तकात नोंद करत शासकीय लाभ घेणारे परंतु मुद्रित वैध UID प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या 2 मुख्याध्यापकांनी जवळपास 18 शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेले बोगस दिव्यांगाचे ढाबे दाणाले आहेत. आता याचबरोबर UID प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष शारीरिक पडताळणीत किती बोगस दिव्यांगाचा शोध लागून त्याच्यावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खरं तर एखादा कर्मचारी खरोखर दिव्यांग असेल तर तो नोकरीपूर्वी दिव्यांग असायला हवा. नोकरीनंतर नैसर्गिकरित्या किंवा अपघाती अपंगत्व आलेले असल्यास त्याने ते प्रमाणपत्र मिळवून आपल्या प्रशासनाकडे सादर करून त्यानंतर त्याची वरिष्ठ आरोग्य विभागाकडे पडताळणी होऊन शासनामार्फत आपला संवर्ग बदलून घेतलेला असायला हवा. आता इथेच थांबूया. ऐकत रहा गुरु न्यूज.